तलगर या संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं, फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते कळकळवाडी या संघाला पहिला चेंडूवरती तुटून पडताना दिसतो. इथे मात्र पहिला चेंडू आणि आत्मसमर्पण, पहिलाच धक्का, पहिलाच हादरा, पहिलाच लागलेली अवदसा. इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन देखील पाहायला भेटतंय. डीजे हा बघ ऑनलाईन बघ. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. मित्रांनो, आयुष्यात वेळ आणि मैदानात कधी बदलेलं हे देखील सांगू शकत नाहीये. इथे मात्र दुसरा चेंडू आणि दुसरा धक्का, दुसरा हादरा, एक बॅक टू बॅक 2 विकेटचं पतन देखील पाहायला भेटतंय. गोलंदाज इथे मात्र सुशीलला देखील परत जावं लागतं. इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी करतो तो म्हणजे सौरभ. 2 चेंडू आणि 2 मोठे मासे मात्र आपल्या जाळ्यामध्ये फसवून घेतले. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज मैदानात स्ट्राईकला जो रोहित नावाचं वादळ पाहूया. हे आता मात्र वादळ एक शांत बसताना दिसणार नाहीये. मला वाटतं एक वादळ हे भडकणार आहे. हे भडकणारं वादळ शांत एकदा जर भडकलं तर शांत खूप करणं कठीण असतं. इथे मात्र पहिला चेंडू वरती तुटून पडतोय. तो म्हणजे एक रोहितच्या बॅट मधून निघालेला पहिलाच झणझणीत चमचमीत षटकार. आणि पहिलाच षटकार. ह्या 6 धावेने मात्र संघाचं खातं ओपन होतंय. पुन्हा एकदा फलंदाजी तयार. रोहित, सौरभचा पुढील चेंडू इथे मात्र तुटून पडतोय. एक सुंदर असा कटाला चेंडू. एक धाव सहज पूर्ण केलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पहिला दुसरी धाव घेण्यात यश भेटते आणि इथे दुसरी धाव घेण्यात यश भेटते. आणि दरम्यान धावसंख्या बदलतो. धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सौरभ मात्र सज्ज असणार आहे. रोहित पुन्हा एकदा स्ट्राईकला असणार आहे. रोहित हे वादळ जर गरम झालं तर थांबवणं खूप कठीण असणार आहे. रोहित किती धावा आपल्या संघासाठी जमवतो. पुन्हा एकदा रोहित एक उचललाय आणि चेंडू जातोय. पुन्हा एकदा सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी. मी म्हटलं होतं हे जर वादळ शांत करायचं असेल हे पहिलंच करावं लागतं. एकदा हे वादळ जर चालू झालं तर एक शांत करणं खूप कठीण असतं. इथं पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून एक चौकार पाहायला भेटतोय. आणि धावसंख्या 12. दरम्यान 1 ओव्हरचा खेळ संपतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो म्हणजे प्रथमेश. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आला गोलंदाज किरणचा पहिला चेंडू बाहेर करेल तो प्रथमेश. इथे मात्र प्रथमेश बाद होतोय. पहिला धक्का झेल मात्र प्रथमेशला देखील एक तिसरा धक्का प्रथमेशच्या स्वरूपात. एक मोठा धक्का, मोठा हादरा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये तो म्हणजे दिनेश. पाहूया दिनेश आपल्या संघाला कितपत योगदान करतो, किती धावा जमवून देण्याचा प्रयत्न करतो हे देखील तितकंच महत्वाचं असणार आहे. किरणचे सुंदर अशी गोलंदाजी पाहायला गेली. पहिल्याच बॉलवरती एक मोठा वासा आपल्या जाळ्यामध्ये फसवला तो म्हणजे एक प्रथमेश. इथे मात्र
दिनेश आणि सुंदर असा कडा चेंडू एक धाव. इथे मात्र आता स्ट्राईक मात्र रोटेट होते, स्ट्राईक जाते. रोहित इकडं, रोहित एक हिटमॅन. रोहित जोपर्यंत मैदानात तोपर्यंत काही होऊ शकतं. पाहूया रोहित अजूनही काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. पुढील चेंडू किरण याचा मारा करेल तो रोहित नावाजलेला फलंदाज रोहित. पाहूया काय करतोय. इथे मात्र निर्धाव चेंडू, धाव संख्या स्थिर. एक कमबॅक करण्याचा प्रयत्न सुंदर आहे आणि प्रयत्नात यश देखील भेटत आहे ते किरण याला. अजूनही काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. किरणाची सुंदर अशी गोलंदाजी. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो रोहित. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथे मात्र रनआउटची संधी होती. एक धाव सहज पूर्ण गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया कसं होतंय का. इथे मात्र तसं काही घडत नाहीये. 2 चौट्या धावा घ्यायला यश भेटतंय ते म्हणजे रोहित याला. 2 धावेला मात्र धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या पोहोचतीये 15. पंच सामना तुम्ही सुरू करून घ्या. पंच अजूनही काही चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो रोहित. रोहितला एक मोठा फटका मारणं देखील खूप गरजेचं असणार आहे. जर आपल्या संघाला चांगलं समोरच्या संघाला एक टार्गेट द्यायचं असेल तर एक मोठा फटका रोहितच्या बॅट मधून येणं खूप गरजेचं असणार आहे. पुढील चेंडू किरण याचा मारा करेल तो रोहित. एक नावाजलेला फलंदाज रोहित. इथे मात्र सुंदर सगळ्यांना चेंडू. इथे मात्र रनआउटची संधी. इथे मात्र तसं करतं. इथे मात्र रनआउट रोहित. तसेच दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपलाय. मी दोन्हीचा सामना पंच सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. पंच अजून आपल्याला खूप सामने खेळायचे आहेत. पंच अजून आपल्याला वेळ खूप कमी आहे. पंच दरम्यान 2 ओव्हरचा खेळ संपला आणि जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 16 धावांचं आव्हान असणार आहे. करूया मोरो अशी परिस्थिती असणार आहे. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान. 6 चेंडू आणि 16 धावा. दरम्यान क्षेत्ररक्षण आपलं सजून घ्यायचं आहे. अजून आपल्याला खूप सामने खेळायचे म्हणजे सहकार्य करायचं आहे. पंच सामना त्वरित सुरू करून घ्या. पंच सलामीवीर मैदानात पाठवायचे. चला अजून आपल्याला खूप सामने खेळायचे. सलामीवीर मैदानाचा मैदानाच्या समोर जायचं. चला फास्ट जायचंय. सामना त्वरित सुरू करून घ्यायचा. पंच अजून आपल्याला खूप सामने खेळायचे. याची देखील नोंद घ्यायची आहे. पटकन झटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पटकन झटकन जल्दी करो भाई जल्दी करो. पनवेल निकललाय. पुढील चेंडू. इथे मला वाटलं स्ट्राईकला असणार आहे तो. स्ट्राईकला असणार आहे तो प्रशांत. नॉन स्ट्राईकला असणार तो किरण. आणि मला वाटतं वैयक्तिक पहिले संघातर्फे पहिला षटक घेऊन आला तो गोलंदाज दिनेश. पाहूया दिनेश आपल्या संघासाठी विजयाचा दिनेश देखील करून देतो का. दिनेशचा पहिला चेंडू मारा करेल प्रशांत. एक मोठी लढत. 10 चेंडू आणि 16 धावा. 16 धावा 10 चेंडू. मोठी लढत. पहिला चेंडू दिनेशचा मारा करेल तो प्रशांत. पहिला चेंडू. इथे मात्र पहिला चेंडू निंदा चेंडू पंचाकडे अपील. पंच मारतो अपील मात्र फेटाळून लावतात. पंच त्वरित सामना सुरू करून घ्यायचा आहे. पुढील चेंडू दिनेश दादा. चेंडू हातामध्ये घ्या. चेंडू लगेच टाकायचा आहे. पहिला चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते दिनेश दादाकडून. पुन्हा एकदा दिनेश दादा तयार. गोलंदाजी मार्फत दिनेश दादा. पुढील चेंडू दिनेश दादा यांचा मारा करेल तो प्रशांत. पाहूया काय करते ह्या चेंडूवरती. हा चेंडू देखील तितकाच निर्णायक असेल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदरशी गोलंदाजी दिनेश दादा यांची म्हणता येईल. लगातार 2 चेंडू स्क्वेअर चेंडू. आता मात्र पुढील चेंडू दिनेश दादा. पुन्हा एकदा मारा करेल तो प्रशांतसाठी. सामना देखील पुरा मित्रांनो सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. पंच पुढील चेंडू दिनेश याचा मारा करेल तो प्रशांत. एक मोठी लढत मोठी झुंज. इथे मात्र पुन्हा एकदा तसंच समीकरण होतं. एक डॉट चेंडू होता परंतु लेग बाईच्या स्वरूपात एक संघाचं एक खातं उपर होत आहे. एका धावेने मात्र धावसंख्येत संघाचं खातं उपर होत आहे. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो किरण.
सुंदर अशी गोलंदाजी मात्र दिनेश यांच्याकडून देखील पाहायला भेटते. 3 चेंडू आणि 3 चेंडूवरती मात्र एकच धाव एक दिले. खरोखर एक सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल दिनेश दादा यांची. आता मात्र पुढील चेंडू दिनेश यांचा मारा करेल तो. आता स्ट्राईक आहे तो किरण एक मोठा खेळाडू आहे. इथे मात्र तसं घडत नाही. किरण यांनी एक अल्ट्राईज लागले. एक मात्र एक धाव सहज पूर्ण केल्याने एका धावेवरती रोखून धरलं. एका धावेने धावसंख्या बदल धावसंख्या झपाट्याने वेग घेते. धावसंख्या 2. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 2. भाऊया पुढील चेंडू दिनेशचा मारा करेल तो फलंदाज प्रशांत. पुढील चेंडू दिनेशचा मारा करेल तो प्रशांत. इथे मात्र सुंदर असं खरोखर सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते. इथे रनआउटची संधी परंतु काही घडत नाहीये. इथे रनआउट आणि मला वाटतं दरम्यान 1 ओव्हरचा खेळ संपतोय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2. एक गडी बाद 2-1. मला वाटतंय किरण किरणच्या स्वरूपात पहिला धक्का मोठा. नक्कीच किरण दादा तुम्ही देखील फास्ट बाहेर यायचं आहे. सामना तोडी सुरू करायचा आहे. किरणची जागा बनवून घेण्यासाठी येतो तो नवीन फलंदाज समीर. आता मात्र स्ट्राईकला असणार आहे तो प्रशांत. नॉन स्ट्राईकला असणार आहे तो समीर. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे दुसरा षटक घेऊन आला तो गोलंदाज नेम प्रथमेशचा पहिला चेंडू मारा करेल तो प्रशांत आणि प्रथमेश एक बरोबर इथे मात्र प्रथमेशचा पहिला चेंडू प्रशांत त्याला निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी म्हणता येईल. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू. समीर आहे वरती 4 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा इथे रनआउटची संधी आहे. पाहूया कसं घडतंय का. इथे मात्र धावचीत होतो हा खेळाडू. इथे मला वाटतं प्रशांतला मात्र परत जावं लागतंय. आता मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती प्रथमेश याच्याकडून. नवीन फलंदाज मैदानात. नवीन फलंदाज नेम सुशांत. आता मात्र सुशांत आणि समीर हे बॅटर किती देखील महत्वाचं असणार. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय. दरम्यान आणि धावसंख्या आहे 2. 2 चेंडू आणि 14 धावा. कोरेयामुळे अशी परिस्थिती तितकं सुंदर गोलंदाजी. हा चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. मला वाटतं 4 धावांसाठी 4 धावाने मात्र 4 धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावरती. प्रथमेशचा काही चेंडू शिल्लक. इथे मात्र जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि मला वाटतं 10 धावांची गरज असेल. 1 चेंडू 10 धावा. हे इथे मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक स्वतः प्रशांत. इथे मात्र विजयी दशेचं पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच रामोडी या संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे. रामोडी या संघाच्या कर्णधारांनी पॅव्हलियनमध्ये संपर्क साधायचा आहे.
हॅलो तसेच रामवाडी या संघाने नाणेफेकीचा गोल आपल्या नावावरती करून घेतलाय. एक फायनलचा महामुकाबला महासंग्राम आपल्याला पाहायला भेटणार आहे. रामवाडी विरुद्ध करकटेवाडी हा दोन्ही संघाच्या दरम्यान होणारा एक मोठी लढत मोठी झुंज. एक पंचशील क्रिकेट संघ पडणार पर्व पहिले हेच सर्व आणि या पर्व पहिल्याचा मानकरी कोण करणार हे आपल्याला नक्कीच थोडं वेळ कळणार. फायनलचा फरार फायनलचा महासंग्राम एक वरचा असणार आहे हा सामना. या दोन्ही संघाच्या कामगिरीची नोंद घ्यायची आहे. हा सामना एक षटकांचा देखील खेळला जाणार आहे. दोन्ही